महानगरपालिकेचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या कथित 2000 कोटींच्या बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे म्हणजे एसीबी खुली चौकशी रोखणारे आयुक्तांचे आदेश न्यायालयाने रद्दबाद ठरवले आहेत। भ्रष्टाचार हा देशाचा शत्रू आहे आणि तपास रोखून भ्रष्ट अधिकाऱ्यांना अभय देता येणार नाही, अशा कडक शब्दात न्यायालयाने प्रशासनाचे कान टोचले आहेत। सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट तानाजी बाळासाहेब गंभीरे यांनी मे 2016 मध्ये शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती। 1994 मध्ये पालिकेत अभियंता म्हणून रुजू झालेले आणि 2003 पासून शहर अभियंता तसेच इमारत परवाना विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या वाघमारे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून अफाट संपत्ती गोळा केल्याचा आरोप यात करण्यात आला होता। वाघमारे यांनी ही रक्कम त्यांची पत्नी प्रज्ञा, भाऊ प्रमोद आणि विविध बांधकाम कंपन्यांच्या माध्यमातून वळवून सुमारे 2000 कोटींची अपसंपदा गोळा केल्याचे तक्रारीत नमूद होते। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।